गावातल्या प्रतिष्ठित आणि जुन्या घराण्यातल्या यशवंतराव देशमुखांचा शहरामध्ये एक मोठा दुमजली बंगला, शेती आणि कोट्यवधींची मालमत्ता होती. यशवंतरावांना 2 मुलं होती, मोठा विक्रम आणि धाकटा समीर. मोठा मुलगा विक्रम शहरात राहून मोठा व्यवसाय करायचा. त्याची पत्नी कामिनी आणि तिची सासू म्हणजेच यशवंतरावांची पत्नी अनुराधाबाई या दोघांच्या स्वभावात अफाट अहंकार होता. त्या स्वतःला खूप हाय सोसायटीतल्या समजायच्या. दुसरीकडे धाकटा मुलगा समीर हा अतिशय नम्र आणि साधा होता. त्याने एका गरीब पण अत्यंत सुसंस्कृत कुटुंबातील सविता नावाच्या मुलीशी लग्न केलं होतं. सविता ही हुशार होती, पण घरच्या गरिबीमुळे ती जास्त शिकू शकली नव्हती. लग्नानंतर काही वर्षातच समीरचा एका अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. निष्पाप सवितावर जणू आभाळ कोसळलं. तिला कोणताही आधार नव्हता. नवरा गेल्यावर सासू अनुराधाबाई आणि मोठी जाऊ कामिनी यांनी सविताचा छळ करायला सुरुवात केली. त्या सविताला घरातील सर्व कामे करायला लावायच्या, उरलेलं अन्न खायला द्यायच्या आणि रोज टोमणे मारायच्या की तुझ्या पांढऱ्या पायामुळे आमचा मुलगा गेला. तुझ्याकडे स्वतःचे काय आहे? बापाच्या घरून 1 रुपया तरी आणलास का? सविता शांतपणे सर्व अपमान सहन करायची. तिने सासरे यशवंतरावांची अगदी पोटच्या लेकीसारखी सेवा केली. यशवंतरावांना सविताच्या साधेपणाची आणि तिच्यावरती होणाऱ्या अन्यायाची पूर्ण अशी जाणीव होती. पण ते वयोमानानुसार आजारी आणि हतबल होते. काही दिवसातच यशवंतरावांचे देखील निधन झालं. यशवंतरावाच्या 13वीचा विधी पार पडताच सासू अनुराधाबाई आणि कामिनीने सविताला अंगावरच्या कपड्यानिशी घराबाहेर हाकलून दिलं. कामिनी कडाडली. हा बंगला, ही संपत्ती आमच्या हक्काची आहे. तुझ्या नवऱ्याचा या घरात काहीच वाटा उरलेला नाही. जा इथून, तुझ्या भिकारी बापाच्या घरी निघून जा. सविताने डोळ्यात अश्रू आणून सासूचे पाय धरले, पण निर्दयी अनुराधाबाईंनी तिला जोरात ढकलून दिले आणि दारावरती साडकन लाथ मारून दार तोंडावरती बंद केले. रस्त्यावर आलेल्या सविताने हार मानली नाही. तिने शहरात एका लहानशा खोलीमध्ये आसरा घेतला आणि लहान मोठी कामे करून रात्रंदिवस अभ्यास करून कायद्याचे शिक्षण घेण्याचं ठरवलं. 6 महिन्यानंतर विक्रम, कामिनी आणि अनुराधाबाईंनी यशवंतरावांची सर्व संपत्ती पूर्णपणे स्वतःच्या नावे करून घेण्यासाठी शहरामधल्या जिल्हा न्यायालयात केस दाखल केली. त्यांना वाटले होते की सविता गरीब आणि अनाथ आहे. ती कोर्टाची पायरी चढूच शकणार नाही. ती रस्त्यावरती फेकली गेली आहे. आता ही संपूर्ण करोडोची मालमत्ता अगदी आपलीच आहे. कोर्टाच्या सुनावणीचा दिवस आला. न्यायाधीश महोदय पीठासीन झाले. कामिनी आणि अनुराधाबाई महागड्या साड्या नेसून अंगावरती सोन्याचे दागिने मिरवत मोठ्या गर्वाने कोर्टाच्या बाकावरती बसल्या होत्या. त्यांच्यासोबत शहरातल्या सगळ्यात महागडा आणि नामांकित वकील ॲडव्होकेट मेहरा उभा होता. ॲडव्होकेट मेहरांनी ताठ मानेने सगळी मांडणी केली. माय लॉर्ड, माझे पक्षकार विक्रम देशमुख हे यशवंतराव देशमुखांचे एकमेव जिवंत वारसदार आहेत. धाकट्या मुलाचं निधन झालं आहे आणि त्याची विधवा पत्नी सविता ही बेजबाबदार असून ती घर सोडून निघून गेली आहे. त्यामुळे मृत्यूपत्रानुसार संपूर्ण संपत्ती विक्रम आणि त्यांच्या आई अनुराधाबाईंच्या नावे हस्तांतरित करण्यात यावी. न्यायाधीशांना विचारलं, दुसऱ्या पक्षाकडून कोणाची उपस्थिती आहे का? कामिनी मनातल्या मनात हसत होती. भिकारी सविता कुठे येणार आहे इथे? पण अचानक कोर्टाचा मुख्य दरवाजा उघडला. एका साध्या पण अतिशय रुबाबदार वकिलाच्या गाऊनमध्ये एक महिला आतमध्ये आली. ती दुसरी कोणी नसून सविता होती. तिच्यासोबत शहरातले एक अत्यंत ज्येष्ठ आणि अनुभवी वकील ॲडव्होकेट कुलकर्णी हे उभे होते. सविताला वकिलाच्या गणवेशात पाहून सासू अनुराधाबाई आणि कामिनीच्या तोंडचं पाणी पळालं. ॲडव्होकेट कुलकर्णी पुढे आले आणि अतिशय धीर गंभीर अशा आवाजामध्ये म्हणाले, माय लॉर्ड, माझ्या पक्षकार सविता देशमुख या फक्त यशवंतरावांच्या धाकट्या सूनच नाही, तर त्या आता एका अधिकृत वकील सुद्धा आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या विद्वान मित्र ॲडव्होकेट मेहरांनी कोर्टाची दिशाभूल केली आहे. कोर्टामध्ये शांतता पसरली. मेहरा चिडून म्हणाले, काय पुरावा आहे तुमच्याकडे?
ॲडव्होकेट कुलकर्णींनी आपल्या फाईलमधून एक खूप जुना, पिवळा पडलेला आणि सील केलेला कायदेशीर असा दस्तावेज काढला. त्यांनी तो कागद न्यायाधीशासमोर सादर करत सांगितलं, माय लॉर्ड, हा 100 वर्ष जुना वंशपरंपरागत विश्वस्त दाखला आहे, जो यशवंतराव देशमुखांचे पंजोबा अनंतराव देशमुख यांनी 1880 मध्ये लिहून ठेवला होता. हा दाखला देशातील सर्वात जुन्या रिझर्व्ह बँकच्या सेफ लॉकरमध्ये जतन केला होता, ज्याची माहिती फक्त यशवंतरावांनाच होती. कामिनी आणि अनुराधाबाईंच्या पायाखालची जमीनच सरकली. कुलकर्णींनी तो दाखला मोठ्याने वाचून दाखवला. त्यामध्ये लिहिलं होतं की या दाखल्यातील कलम 9 नुसार देशमुख घराण्याची संपूर्ण संपत्ती ही कौटुंबिक ट्रस्टची मालमत्ता राहील. जर भविष्यात घराण्यातील ज्येष्ठ पुरुषाच्या निधनानंतर घरातील मुख्य वारसदार मुलगा किंवा सून कोणत्याही अनाथ, विधवा किंवा निष्पाप घरातील स्त्रीचा छळ करून तिला घराबाहेर काढतील, तर त्या क्षणी त्या सर्व दोषी वारसदारांचा संपत्तीवरील सर्व अधिकार पूर्णपणे संपुष्टात येईल. आणि अशी परिस्थिती निर्माण झाल्यास ज्या स्त्रीवरती अन्याय झाला आहे तीच संपूर्ण संपत्तीची एकमेव मालक आणि विश्वस्त बनेल. हे ऐकताच संपूर्ण कोर्टात एक खळबळ उडाली. न्यायाधीश महोदयांनी चष्मा खाली सरकावून विचारलं, काय या अटीचा भंग झाला आहे? ॲडव्होकेट कुलकर्णींनी ताबडतोब एक पेन ड्राईव्ह कोर्टामध्ये सादर केला. त्यामध्ये सोसायटीचे पेनड्राईव्ह फुटेज आणि ते व्हिडिओ होते, ज्यामध्ये कामिनी आणि अनुराधाबाई सविताला भिकारी म्हणून मारहाण करत घराबाहेर फेकत होत्या. पुरावे इतके मजबूत होते की कामिनी, विक्रम आणि अनुराधाबाईंचे चेहरे भीतीने अगदी पांढरे पडले. त्यांच्या महागड्या वकिलाची बोलती बंद झाली होती. न्यायाधीशांनी संतापाने बाकडा वाजवला आणि आपला अंतिम निकाल सुनावला की कोर्ट या निष्कर्षावर पोहोचला आहे की विक्रम देशमुख, कामिनी देशमुख आणि अनुराधाबाई देशमुख यांनी अत्यंत क्रूरपणे सविता देशमुख यांचा छळ केला आहे. 100 वर्ष जुन्या वंशपरंपरागत ट्रस्ट दाखल्यानुसार विक्रम आणि अनुराधाबाईंचा सर्व संपत्तीवरील हक्क तात्काळ रद्द करण्यात येत आहे. या क्षणी त्या बंगल्याची, जमिनीची आणि सर्व बँक खात्याची एकमेव मालक सविता देशमुख घोषित करण्यात येत आहे. तसेच निष्पापरीचा छळ केल्याबद्दल आरोपीवरती दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात येत आहेत. हा निकाल ऐकताच कामिनी आणि तिची सासू अनुराधाबाई कोर्टाच्या पायऱ्यावरच धाडकन कोसळल्या. त्यांचे पाय अक्षरशः कापू लागले होते. ज्या सविताला त्यांनी रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न केला होता, त्याच सविताच्या हातात आज संपूर्ण घराची आणि कोट्यवधीच्या संपत्तीची चावी आली होती. कामिनी आणि अनुराधाबाई रडत रडत सविताच्या पाया पडू लागल्या. सविता, आम्हाला माफ कर बाळा. आमच्याकडून भयंकर अशी चूक झाली. आम्हाला रस्त्यावरती आणू नकोस. सविताने अत्यंत ताठ मानेने आणि शांतपणे त्यांच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यामध्ये आता ती जुनी भीती नव्हती, तर एका स्वाभिमानी स्त्रीचा आत्मविश्वास तिच्या डोळ्यामध्ये दिसत होता. सविता कडक आवाजात म्हणाली, मी तुम्हाला तुरुंगात पाठवून बदला घेणार नाही, कारण ते माझे संस्कार नाहीत. पण ज्या घरात तुम्ही एका निष्पाप स्त्रीच्या स्वाभिमानाचा लिलाव केलात, त्या घरात आता तुम्हाला राहण्याचा कोणताही हक्क उरलेला नाही. हा बंगला मी एका अनाथ महिलांच्या आश्रमाला दान करत आहे आणि तुम्ही चौघांनी स्वतःच्या कष्टाने जगायला शिकावं. सविता ताठ मानेने हातात वकिलाची फाईल धरून कोर्टाच्या बाहेर निघून गेली. ज्या सासू सुनेने गर्वामध्ये आंधळ होऊन दुसऱ्याला रस्त्यावरती आणलं होतं, त्यांना स्वतःच्या कर्माची फळे भोगत अंगावरच्या कपड्यानिशी कोर्टाबाहेर रस्त्यावरती उभं राहावं लागलं होतं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.